जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 1 जुलै 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 30 ते 35 हजार क्रेटची झाली आणि सरासरी बाजारभाव 400 ते 600 रुपयाचा मिळत आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये योग्य बाजारभाव, पैसे वेळेवर मिळतात, नियोजन चांगलं आहे म्हणून आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीला आणण्यासाठी पसंती देत असतात. सभापती संजय काळे, संचालक मंडळ, व्यापारी, आडतदार, शेतकरी यांचा चांगला समन्वय असल्यामुळे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोच्या आवक कमी जास्त जरी होत असली तरी बाजारभाव आणि पारदर्शक कारभार यामुळे ही टोमॅटो मार्केट एक आंतरराष्ट्रीय टोमॅटो मार्केट होताना दिसत आहे. सध्या पाऊस सुरू आहे, कधी उघडतो, या लहरी हवामान आहे, त्यामुळे बाजारभाव देखील कमी जास्त परिणाम होतो. परंतु सध्या बाजारभाव गावठी आणि संकरित व्हरायटीला सरासरी 400 ते 600 रुपये एका क्रेटला आहे. एका क्रेटमध्ये 20 किलो टोमॅटो असतात. 2 किलो क्रेटचं वजन असतं. व्यापारी बांधव नंतर 25 किलोचं क्रेट करून विक्री करतात. अर्थात व्यापारी बांधव चांगला कागद लावतात, प्रतवारी चांगली करतात, त्याच्यामुळे पुढे त्यांना विक्री करताना हे सगळं नियोजन करावं लागतं. शेतकरी बांधवांनी देखील मालाची चांगली निवड केली तर निश्चित फायदा होऊ शकतो. आता मार्केटमध्ये नवनवीन व्हरायटी येऊ लागलेल्या आहेत. या व्हरायटींना नवनवीन बाजार कदाचित चांगला मिळेल, पण नंतर ही व्हरायटी कितपत टिकून धरते, तग धरते, हेही महत्त्वाचं आहे. नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये गावठी म्हणजे साहू, बाहू, त्याचबरोबर संकरित व्हरायटी 6242, आर्यमान, अथर्व, विरांग अशा व्हरायटी. आता विरांग व्हरायटी थोडी कमी झाली, अथर्व थोडीशी काही प्रमाणात कमी झालेली आहेत, बागा उलगत आलेल्या आहेत. परंतु 6242 व्हरायटी सध्या मार्केटमध्ये चांगली चाललेली आहे. आणि जी नवीन एक व्हरायटी नव्याने आलेली आहे त्या व्हरायटीला सुद्धा आता बाजारभाव चांगला मिळतोय. परंतु ही व्हरायटी भविष्य काळामध्ये अशीच चांगली राहील याबाबत काही शेतकरी साशंकता व्यक्त करतायत. दिनांक 1 जुलै 2026 रोजी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये साधारण 30 ते 35 हजार क्रेटची आवक झाली. सरासरी बाजारभाव 400 रुपयापासून तर 600 रुपयापर्यंतचा मिळाला. एखादं दोन चांगली वकलं 650नी किंवा अधिक जास्त पैशाने देखील विक्री झाल्याचं व्यापारी सांगतायत. परंतु सरासरी बाजारभाव हा 400 ते 600 रुपयापर्यंतचा मिळालेला आहे. व्यापारी बांधवांनो, शेतकरी बांधवांची नेहमीप्रमाणे काळजी घ्या, त्यांचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील मालाची निवड एकसारखी करा. वर क्रेटमध्ये वेगळा माल, नंतर खाली क्रेटमध्ये मात्र वेगळा माल, असं करू नका. आणि मग त्यावेळेला शेतकरी आणि व्यापारी यांच्यामधला संवाद बिघडतो आणि त्याचा परिणाम बाजारभावावर होतो आणि विश्वासार्हतेवर देखील होतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील खबरदारी घ्या. क्रेटमध्ये एकसारखा माल म्हणजे जो वरचा थर असेल तो शेवटपर्यंत खाली टोमॅटो असतील अशी काळजी घ्या. आपल्याकडे शेतावर जे मजूर आहेत त्यांना देखील व्यवस्थित निवड करायला सांगा, कारण जेणेकरून तुमच्यामध्ये आणि व्यापाऱ्यामध्ये संघर्ष निर्माण होणार नाही. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या आवक थोडीशी कमी झालेली पाहायला मिळते. अर्थात अति उन्हामुळे टोमॅटो लवकर पक्व झाली, लाल झाली आणि ती आता मार्केटमध्ये आलेली आहेत. सध्या टोमॅटोला विविध रोगांचा, व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. काही प्रमाणामध्ये तिरंगा देखील वाढतोय आणि याचा फटका देखील काही प्रमाणात बागेला बसतो. त्याचबरोबर इतर देखील आजारांचा म्हणजे रोगांचा, व्हायरसचा प्रादुर्भाव टोमॅटो पिकावर आहे. शेतकरी बांधवांना औषध फवारणीचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. सध्याच्या या पावसाळी वातावरणामुळे टोमॅटो पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हिवाळा हा सीझन म्हणजे हा हंगाम टोमॅटोसाठी निश्चित चांगला मानला जातो. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.